मराठवाड्यातील बंजारा अर्थात लमाण समाजाला एसटी प्रवर्गात घालण्यात यावे अशी ठाम भूमिका माजी उपसभापती आणि शिवसेना नेते किसनराव मोरे यांनी मांडली आहे। जालना येथे बोलताना मोरे यांनी सांगितले की या संदर्भात ते लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन सादर करणार आहे। आज मराठवाड्यात या समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे, पण 1956 साली मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाल्यानंतर या समाजाला ओबीसी आणि एनटीसी प्रवर्गात टाकण्यात आले, जे अन्यायकारक होते। हेच गॅजेट तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मान्य करून तिथल्या बंजारा समाजाला एसटी प्रवर्ग दिला गेला, मग महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न मोरे यांनी उपस्थित केला आहे। अलीकडेच मुंबईत झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गॅझेटियरला अधिकृत मान्यता दिली आहे। आता या गॅझेटचा आधार घेत बंजारा समाजालाही अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा ही प्रमुख मागणी किसनराव मोरे यांनी केली आहे। आज आपण पाहतो की काय समाजात जे चाललंय ते थांबवायचं जर असेल, आपण पाहिलं की काल जे झालं 2 सप्टेंबर 2025 जे काही गॅजेट हैदराबादचं काढलं आणि ते हैदराबादच्या गॅजेटमध्ये ज्या समाजाच्या त्रुट्या ज्या निघून समाजाचं जे काही आरक्षण आहे ते नक्कीच गॅजेट प्रमाणे देण्यात यावं असं मुख्यमंत्र्यांना म्हणलं आणि नक्कीच ते मराठा समाजाला लागू झालं असं सर्वांचंच मत झालं। आणि दुसऱ्याही जागृत समाजाला काही माहिती नसल्यामुळं जे काही बंजारा समाज आहे आमचा, त्या बंजारा समाजाला देखील एसटीचं आरक्षण देण्यात यावं, कारण की हा समाज कपाट कष्ट रात्रंदिवस मेहनत करून आपला उदरनिर्वाह भागवतो आणि ह्या राज्यासाठी अहोरात्र कष्ट करून ह्या राज्याची चांगली एक बाजू मानणारा समाज आहे, बहुसंख्य समाज आहे। आणि ह्या समाजाचे कष्ट असल्या कारणाने ह्या समाजालाही कुठल्याही शासन दरबारी हेलपटे न मारता, शासनाचे आंदोलन उपोषण न करता योग्य रीतीनं शासनाने आणि मी नक्कीच आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमच्या राज्याचे जे काही आमचे वरिष्ठ नेते आहेत त्या नेत्यांना भेटून मी नक्कीच त्यांना विनंती करेल की ह्या समाजाचे जे कष्ट आहेत त्या कष्टाच्या आधारे त्यांना कुठेही शासन दरबारी हेलपाटे न मारता त्यांना नक्कीच न्याय मिळावा आणि त्यांना एसटीचं आरक्षण देण्यात यावं ही विनंती करेल। न्यूज एक्सप्रेस साठी जगदीश राठोड यांची बातमी।